त्याच्या शब्दांनी जर आमचे दुःख दूर झाले तर मानते की बाबा झुंडूजी कसे असतील. तेव्हा माझ्या वडिलांनी बुर्डे साहेबांना म्हटलं, साहेब आम्हाला म्हणे मानते की बाबा झुंडूजीला भेटायचे आहे. बुर्डे साहेबांनी अजून 7 दिवसाचे कार्य दिले आणि बुर्डे साहेबांना सांगितलं म्हणे मी जेव्हा गोंद्याला जाईल तेव्हा तुम्ही म्हणे माझ्यासोबत नागपूरला या. आम्ही नागपूरला गेलो, रात्री बुर्डे साहेबांकडे राहिलो आणि दुसऱ्या दिवशी महादागी बाबा झुंडूजीच्या निवासस्थानी पोहोचलो. बाबा म्हटले होते आणि माझ्या वडिलांची आणि महादागी बाबा झुंडूजीची चर्चा सुरू आहे. परंतु माझे वडील का म्हणतात, बुर्डे साहेब बाबा नाही का, बुर्डे साहेब बाबा नाही का, 3 वेळा बोलले. तेव्हा बुर्डे साहेबांनी सांगितलं, गुरुजी म्हणे हेच बाबा आहेत म्हणे. आपण बाबा कसे बघितले, हे लंबी दाढी, भगवे कपडे, रुद्राक्षी माळ, आपण असेच बाबा बघितले. परंतु आपले जे महात्यागी बाबा झुंडूजी होते बिलकुल साधे सिंपल होते. आणि बाबाशी भेट झाली. भेट झाल्यानंतर बाबा म्हणे, चौधरी गुरुजी म्हणे तुम्ही एक काम करा, जर सुख समाधानी मिळाली तर म्हणे तुम्ही त्यागाचे कार्य करा. आणि 3, 7, 11 आणि त्याच्यानंतर 41 दिवसाचे त्याग झाले. परिवार सुधारलं, सुख शांती मिळाली. परंतु गावामध्ये विद्रोह फैलला. विद्रोह फैलला कामान्याच्या गुरुजी बाबा बाबा करते, याला म्हणे जातीच्या बाहेर काढला. याला म्हणे तुम्ही जातीच्या बाहेर काढा. ग्रामपंचायतला ऍप्लिकेशन लागली, कामाने चौधरी गुरुजीला जातीच्या बाहेर काढा. परंतु ग्रामपंचायत वाल्यांनी म्हटलं ते त्यांच्याकडे, ते कोणाला पूजत कोणाला मानत. आणि आज मला फार गर्व वाटते का आज आपला हा जो मानव धर्म आहे आज सपाट्यानं वाढून राहिलाय. आज ज्याने आम्हाला शिव्या दिलं, आज ज्यांनी मी शिव्या दिला, आज तो सेवक या मार्गाचा सेवक झालेला आहे. बाबाले हवन झाला, त्याच्यानंतर महात्यागी बाबा झुंडूजी वडेगावला आले. तिथे आल्यानंतर माझ्या वडिलांनी का केलं, बाबा करता कुर्त्याचे कापड, धोती, आईवर अनुशी करता नववारी लुगडं घेतलं. आणि जेव्हा द्यायला गेलो आपण का केलं आजपर्यंत, जे आपले गुरु होते आपण ज्यांना मानलं, तांत्रिक झालं, पंडा पुजारी, आपण त्यांना देण्याचेच काम केलं. परंतु महात्यागी बाबा झुंडूजीने नाही घेतलं. कारण की भगवंतानी प्राप्तीमध्ये म्हटलंय, मानव ये बेईमान है, उसमें से तू ये मानव है, भले तूने मुझे प्राप्त किया मगर मैं मानव पे कदापि विश्वास नहीं करता. त्यावेळेस बाबांनी काय ठेवलं, बाबांनी सिर्फ आपल्याकडे इमान ठेवलं. करिता शिव बंधू आणि भगिनींनो, आज ही देवी शक्ती आहे, जागृत शक्ती आहे, हे शक्ती काम करून आहे. त्याच्यानंतर अजून बाबा आले. बाबा वडेगावला दौरा राहायचं आणि वडेगाववरून पूर्ण क्षेत्राला जायचं हळूहळू. एका दिवसात काय झालं, आई वाराणसीचं काम कसं होतं, शेवकांना मार्गदर्शन करायचं आणि जिकडे भोजन व्हायचे तिकडे पाहायची. रात्रीला कार्यक्रम झाला आणि भात वाचलेलं होतं रात्रीचं. आई का म्हणे हे चांगलं भात आहे म्हणे, याला म्हणे तुम्ही म्हणे तेच तिकड लावून बरे करू टाका म्हणे. आणि ते तसंच करण्यामध्ये आला आणि सगळं शेवकांना थोडं थोडं देण्यामध्ये आलं. महात्यागी बाबा झुंडूजीला देण्यामध्ये नाही आलं. आणि आता जयघोष करायची आणि पंगत सुरू करायची. तेव्हा बाबा म्हणतात, चौधरी गुरुजी इकडे या. हो बाबा, हे काय म्हणे.
बाबा रात्रीचे भात होत. बाबा नाही खात का म्हणे, जेव्हापर्यंत महात्यागी बाबा दुंदुजीला देण्यामध्ये आलं नाही तोपर्यंत भोजनाची पंगत सुरू झाली नाही. आणि आजचे बाबा ना तिथं भात खातच नाही. काजू पाहिजे, किसमिस पाहिजे, किती हे राहते, पण आपले बाबा तसे नव्हते. सत्य मी तुम्हाला सांगतो. एक छोटस अनुभव आहे, कारण की वेळ पण नाहीये. 5 मिनिटाचा अनुभव आहे. माझे मोठे भाऊ मिलिटरीला गेले. मार्गामध्ये आल्यानंतर ट्रेनिंग झाली, सगळं झालं. आणि काही दिवसानंतर त्याची पोस्टिंग लेह लडाखला झाली. आता लेह लडाख म्हटलं म्हणजे पूर्ण बर्फाचा एरिया आहे लेह लडाख. आणि तिथे गेल्यानंतर काही दिवसानंतर पायाला बर्फ लागलं. आणि बर्फ लागल्यानंतर तिथे त्याला चिरबिलीन म्हणून एक बिमारी आहे. ते बिमारी येते फौजींना. आणि त्याच्यामध्ये जोपर्यंत त्या फौजीचे पाय काटणार नाही तोपर्यंत त्याचं काही होणार नाही. चिरबिलीन म्हणून बिमारी आहे. तिथून चंदीगडला आणलं. आणि चंदीगडला आणल्यानंतर पत्र आलं. त्यावेळेस पुढचे मोबाईल आणि अंतर देशी पत्र चालत होते. त्यावेळेस पत्र आलं आणि पत्रामध्ये लिहिलं, मी म्हणे फौजी आणि जर म्हणे माझे पाय काटतील तर म्हणे आत्महत्या केल्याशिवाय काही मार्ग नाही. मी पत्र वाचलं. वडील शाळेतून आले आणि वडिलांना सांगितलं. मी म्हटलं पत्र आलंय. दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांनी चंदीगडला जायची तयारी केली. कारण की तिथे मिलिटरीचं हॉस्पिटल आहे. आणि तिथे गेले माझे वडील. आणि माझे वडील काय म्हणतात डॉक्टरला, डॉक्टर साहेब म्हणे माझ्या मुलाला सुट्टी द्या, मी माझ्या मुलाला घेऊन जाईल. डॉक्टर म्हणून राहिले, आम्ही तर म्हणे एवढं याचं हे करून राहिलो, दिवस रात त्या फौजीकडे लक्ष, तर तुम्ही याला घेऊन का कराल म्हणे. 2-3 दिवस थांबले. हट्ट केलं का मला माझ्या मुलाला घेऊनच जायचं, मी लिहून देतो म्हणे. जर कमी जास्त झालं तर मी स्वतः जबाबदार राहील. डॉक्टरांनी सुट्टी दिली. सुट्टी दिल्यानंतर जेव्हा तिथून ते आले, डायरेक्ट महात्यागी बाबा दुंदोजीच्या निवासस्थानी गेले. निवासस्थानी गेले, रात्रभर तिथे राहिले. तेव्हा आज मी माझा भाऊ, आणि जर तुम्ही ओळखत असाल, तुमच्या भंडाराला जे पर्स हॉस्पिटल आहे, डॉक्टर राजदीप चौधरी, ते माझे पुतणे आहे. आणि त्यांचे वडील राजकुमार चौधरी. तर पाय दवी शक्ती अशी आहे, पाय काढण्यामध्ये आलं नाही, काही नाही, सगळं व्यवस्थित झाल्याकरिता शिवबंधू आणि भगिनीनो, आज मी तुम्हाला एकच आग्रहाची विनंती करी. आम्ही ज्या दिवशी मार्गामध्ये आलो तो आमचे दिवस कसं होतं, तुम्ही जर त्याची आठवण केली तर जीवनामध्ये कधी दुःख येणार नाही. आणि बाबांनी जे दिले आहे तो शब्द नियम यांचं तुम्ही पण पालन करा, मी पण पालन करी, पालन करायची कोशिश करीन. आणि 2 शब्द बोलतो, मुश्किल कुठली दुनिया में, बाबा सांगून गेले, मुश्किल कुठली दुनिया में तू जरा हिम्मत तो कर, बदले के खाब हकीकत में तू जरा कोशिश तो कर. हे शिवाय आंधियां सदा चलती नहीं, मुश्किलें सदा रहती नहीं, मिलेंगी मंजिल तेरी, बस तू जरा कोशिश तो कर, बस तू जरा कोशिश करने वाले की हार नहीं होती. बाबांनी कोशिश केलं, एक मानव धर्म घडवलं. तुम्ही आम्हाला बोलवलं, आमचे मान सन्मान केलं, करिता
येथील सगळ्या सेवकांचे मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. सगळ्यांना माझा नमस्कार.